शेवयाची खीर ही सोपी आणि स्वादिष्ट पाककृती आहे। ही रेसिपी शुभ आणि धार्मिक प्रसंगी आवर्जून बनवली जाते। तर आता मार्गशीर्षमध्ये नैवेद्यासाठी श्री लक्ष्मी मातेसाठी ह्या गुरुवारी जरूर बनवा। खीर दाटसर कशी होईल आणि छान रंग कसा येईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा। चला तर पाककृतीला सुरुवात करूया। नमस्कार, मी विद्याश्री। कुक विथ विद्याश्री चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत। नैवेद्य म्हटला की पारंपरिक असे गोड पदार्थ आलेच, जसे की नैवेद्याचा शिरा, खीर असे पदार्थ बनवले जातात नैवेद्यासाठी। नैवेद्याचा शिरा मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलाय तुम्हाला, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी देतेय, नक्की बघा। त्यामधलीच एक शेवयाची खीर मी आज तुम्हाला दाखवणार आहे। चला तर साहित्याकडे वळूया। 1 कप गव्हाचे शेव घेतले, कच्चे आहेत, नंतर भाजायचे तुपावर। अर्धा कप कंडेन्स मिल्क घेतलंय, 2 टीस्पून वेलची पावडर घेतलीये, ती साखरेमध्ये कुटली आहे। केशर घेतले, 5-6 कांड्या घेतले, त्या कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवले, म्हणजे नंतर त्याला रंग चांगला येईल। थोडं तूप घ्यायचंय। तसंच हे ड्रायफ्रूट घेतले, 10 काजू घेतले, तसेच बदाम, पिस्ता, मनुका आणि थोडी चारोळी घेतली आहे, आणि हे जायफळ घेतले। तसंच 1 लिटर दूध आहे ते घेतलंय, आणि चवीपुरतं मीठ घ्यायचंय। प्रथम आपण दूध तापत ठेवूया। ड्रायफ्रूट आणि शेवया भाजण्यासाठी पॅन ठेवून घेऊया। पॅन मध्ये थोडं तूप टाकूया, थोडंच टाकायचं। पहिले आपण काजू टाकून घेऊया। काजू प्रथम मंद ह्याच्यावर भाजून घेऊया, म्हणजे त्याची टेस्ट चांगली येते, नाहीतर कच्चे लागतात। बदामी टाकून घेऊया पॅन मध्ये, पिस्ताही टाकून घेऊया, आणि चारोळी घेऊया। काजू, बदाम, पिस्ता, चारोळी भाजून झालीये। आता शेवटी मनुका टाकूया, कारण मनुका जर अगोदर टाकल्या असत्या तर काळ्या पडल्या असत्या, म्हणून आता टाकून घेऊया आणि भाजूया। हे भाजून होते तोपर्यंत दूधही तापतंय। बघा कसे छान ड्रायफ्रूट भाजले गेले, मनुकाही फुलले आहेत। गॅस बंद करूया आणि काढून घेऊया। आता ह्याच पॅनवर 2 चमचे तूप घालूया आणि शेवया भाजून घेऊया। शेवया भरभर फिरवाव्या लागतात, नाहीतर त्या काळ्या पडतील। थोड्याशाच भाजायच्या आहेत, जास्त भाजायच्या नाही, कारण हे रोस्टेड शेव आहेत, ते परतून घ्यायचे। आणि या गव्हाच्या आहेत, म्हणजे पौष्टिक आहेत। शेवया बदामी रंगावर भाजून झाल्या आहेत। दूधही तापलंय, दुधाला उकाळा आलाय। आता ह्या उकळत्या दुधामध्ये ह्या शेवया टाकून घेऊया। दूध याच्यात टाकून घेऊन ह्या शेवया येतील, म्हणजे कारण वेस्ट घालवायचं नाही। शेवया कशा एकदम पातळ असतात ना, खाली बसतात त्या, त्यामुळे सतत ढवळावं लागतं। चला, दुधामध्ये शेवया शिजले आहेत। आता ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकूया, जे आपण भाजून घेतलेले। वा, एकदम छान खीर दिसते ड्रायफ्रूट टाकल्याबरोबर। वेलची टाकूया, ती ढवळून घेऊया। खिरीचा छान सुगंध येतोय, जशी वेलची पूड टाकली पूर्ण घरामध्ये सुगंध दरवळतोय। आता हे कंडेन्स मिल्क आहे, तेही याच्यात टाकूया। म्हणजे जर हे तुम्हाला टाकायचं नसेल तर साखर टाकू शकता ह्याच्यामध्ये। आता माझ्याकडे आहे म्हणून मी टाकते।
आता या केशरच्या कांड्या जे मी कोमट पाण्यामध्ये उमळत घातल्या होत्या त्या टाकूया, म्हणजे ह्याला चांगला पिवळा रंग स्वादी छान येईल केशरचा. जायफळ किसून घालूया थोडस. शेवटी थोडंसं मीठ टाकूया. तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही नका टाकू, पण मी टाकते कारण त्याला थोडी चांगली चव येते. चला आता सगळं घालून झालंय ह्याच्यामध्ये. आता झाकण ठेवूया आणि 10 मिनिटं उकळी काढूया. 10 मिनिटं झाली आहेत. आता उघडूया हे झाकण आणि पाहूया. छान उकळते बघा, कशी छान खीर तयार झाली आहे शेवयाची. नैवेद्यासाठी तयार झाली आहे ही खीर. रंगही छान आलाय, खूप छान दिसते आणि घरामध्ये पूर्ण सुगंध पसरलाय. नैवेद्यासाठी शेवयाची खीर तयार झाली आहे. चला आता सर्व करूया. स्वादिष्ट अशी शेवयाची खीर तयार झाली आहे. तुम्हीही बनवा आणि कशी झाली आहे हे कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा. तसेच तुम्ही ही गरमागरमही खाऊ शकता किंवा फ्रीज मध्ये ठेवून 3-4 दिवस ही टिकते तर थंडगारही खाऊ शकता. अशाच रेसिपी बघण्यासाठी माझ्या कुक विथ विद्याश्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.